कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून रुपाली चाकणकर चांगल्याच टार्गेट झाल्या आहेत. त्यांचे कॅप्टन अशोक खरात यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल झालेत. त्या कॅप्टन अशोक खरात यांच्यासाठी काम करत असल्याचे आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आले. या प्रकरणात त्यांची दोन्ही पदे सुद्धा गेली. पण सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर एक घणाघाती आरोप केलाय. तो म्हणजे की त्या स्वतः सुद्धा तंत्रमंत्र करतात. सुषमा अंधारे यांचं असं म्हणणं आहे की पीडितेने दिलेल्या माहितीनुसार रुपाली चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या. त्यांनी त्यासाठी अनामिका म्हणजेच डाव्या आणि उजव्या करंगळी शेजारचं बोट देखील कापलं आहे. त्या अनामिकेचा उपयोग करून त्या विशिष्ट पूजा करत होत्या. ही पूजा सोमवती अमावस्येला केली जात होती. सुषमा अंधारे यांनी चाकणकरांच्या हाताला जखम असताना सुद्धा त्यांनी केलेल्या पूजेचे फोटो देखील पत्रकार परिषदेत दाखवले आहेत. त्यासोबतच सुषमा अंधारे यांचं असं म्हणणं आहे की रुपाली चाकणकर आणि कॅप्टन अशोक खरात यांच्यात आर्थिक व्यवहार देखील आहेत. एवढंच नाही तर अशोक खरात यांचे वडील वारले तेव्हा चाकणकर तिथे उपस्थित होत्या आणि अशोक खरात यांची भाची रुपाली चाकणकर यांच्या घरी राहते. म्हणजे यावरून चांगलंच लक्षात येतं की भोंदू अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत ते. तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.